श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 16 ऑगस्ट 2024 शुक्रवारी या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी म्हणजेच संतान प्राप्तीसाठीची ही महत्त्वाची एकादशी आहे. ज्यांना कुणाला संतान नाही, ज्यांचा कुणाचा प्रयत्न चालला आहे की आपल्याला बाळ व्हावं, यांनी ही सेवा आवर्जून करावी. खूप प्रभावी आहे, आवर्जून करावी. 16 तारखेला एकादशी व द्वादशी असे दोन्ही एकत्र आलेले आहे. या दिवशी आपण काय सेवा करायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. ज्यांना संतान नाही, बाळ नाही, त्यांनी या एकादशीपासून सेवा सुरू करायची आहे. मग तुम्ही किती दिवसांची सेवा करताय त्याच्यावर ही 40 किंवा 108 दिवसांची सेवा तुम्ही करू शकता. ही एकादशी आहे ती पुत्रदा एकादशी, ती कधीकधी 6 महिन्यातून येते तर कधीकधी वर्षातून येत असते. म्हणून आपण ही आत्ता आलेली एकादशी आहे ती पुत्रदा एकादशी आहे. मग इथून आपण ही सेवा सुरू करू शकतो. श्रावण महिन्यामधील ही एकादशी आलेली आहे, त्यामुळे हिला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण की या महिन्यामध्ये आपण शिवशंकरांचे सेवा करत असतो. शिवशंकरांचं वर्चस्व या भूतलावरती असतं, त्यामुळे शिवशंकर हे तर आपल्याला मागेल ते सर्व काही देत असतात. म्हणून या महिन्यामध्ये केलेली सेवा किंवा या चातुर्मासात केलेल्या सेवा हे आपल्याला फळ देणारे असतात. म्हणून कोणतेही सेवा करा किंवा कोणतेही व्रत करा, याचे फळ आपल्याला मिळत असते. म्हणून ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. मग एकादशी दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत ते पाहूया. घरामध्ये आपल्या बाळकृष्णांची मूर्ती असते, त्याच्यावरती आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही पुरुष सूक्त म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता. हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणत पाण्याने अभिषेक करू शकता. जेव्हा अभिषेक करत असता तेव्हा जेव्हा पुरुष सूक्तांची फलश्रुती म्हणायची आहे तेव्हा अभिषेक आपल्याला करायचा नाही. तेव्हा आपण मूर्तीवरती पाणी घालायचं नाही. जेव्हा फलश्रुती म्हणणार आहात तेव्हा आणि ते पाणी घालायचं नाही. त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला एखाद्या कापडाने घ्यायची आहे. त्यानंतर त्यांच्या जागेवरती ठेवायची आहे. तुम्ही जर आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवले असतील तर तुळशीपत्रांनी त्यांना व्हायचे आहेत, फूल व्हायचं आहे, धूप दीप दाखवायचे आहे, अशी त्यांची पंचोपचारी पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्ही देवपूजा झाल्यानंतर लगेच सेवा करू शकत असाल तर तुम्ही संतान प्राप्तीसाठीची सेवा करू शकता किंवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. अगदी सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता किंवा दुपारी करू शकता. दिवसभरामध्ये कधीही ह्या सेवा करू शकता. त्याचप्रमाणे त्याच्या अगोदर ज्यांना कुणाला दिवसभरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे असेल किंवा श्रवण करायचे असेल तर तुम्ही करू शकता. जर घरातील कोणत्याही व्यक्तीने विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण केले तर आपल्या पाठीमागं जे ग्रहदोष असतात ते कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपण विष्णू सहस्त्रनामाचे एकदा तरी दिवसातून पठण करायचं आहे. संतान प्राप्तींच्या सेवेमध्ये पहिल्यांदाच तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात तर तुम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना नारळ आणि खडीसाखर ठेवून त्यांना सांगायचं आहे की आम्ही जी सेवा करतो आहे ती सेवा पूर्ण करून घ्या आणि आम्हाला जे इच्छित फळ पाहिजे ते आम्हाला मिळू द्यात, ही प्रार्थना करायची आहे. आणि आपण पहिल्या दिवशी या सेवेसाठी आपले पती आणि आपण असे दोघेजणी जोडीनं ही सेवेला बसायचं आहे. जर तुमचे पती तुमचे पती जर तुमच्याबरोबर राहत नसतील किंवा बाहेर कामानिमित्त असतील किंवा त्या दिवशी कामासाठी बाहेर जाणार असतील तर काही हरकत नाही, तुम्ही एकटे ही सेवा करू शकता. आणि इथून पुढची जी सेवा आहे ती तुम्ही एकट्याने केली तरीही चालते. फक्त जे तुम्ही अभिषेक करणार आहात किंवा सेवा करणार आहे त्याचं तीर्थ आहे ते तुमच्या पतींना तुम्ही द्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडं आता तुम्हाला सेवा सुरू करायची आहे तर तुमच्याकडं अभिषेक पात्र असणे खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक घालणार आहोत. अभिषेक घालत असताना जर आपण तो चमच्याने घालणार असेल
तर आपले लक्ष त्या वाचण्याकडे किंवा एकतर त्या अभिषेकाकडे असं दोन्हीपैकी एक कशाकडे तर राहतं. म्हणून आपल्याकडे गळती म्हणजे अभिषेक पात्र असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही ती गळतीखाली श्रीकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्या सेवा सुरू करायच्या आहेत. पहिल्यांदा आपण स्वामी स्तवन म्हणणार आहोत. त्यानंतर एक माळ स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. त्यानंतर संतान गोपाळ मंत्र ही 108 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर 16 वेळा पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे. त्यावेळी फलश्रुती म्हणायची नाही. 16 वेळा पुरुष सूक्तम म्हणायचं आहे. त्यानंतर 1 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. त्यानंतर रामरक्षा याचं पठण करायचं आहे. तुम्ही 11 वेळा करू शकता किंवा 1 वेळा करू शकता. रामरक्षा पठण आपल्याला 1 ते 9 या ओवीपर्यंत करायचं आहे, कारण 10व्या ओवीपासून फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती म्हणायची नाही, कारण की 10व्या ओवीपासून फलश्रुती सुरू होते. म्हणून तुम्ही रामरक्षाचे 11 वेळा फक्त पठण करायचं आहे. त्यानंतर ही सेवा तुम्ही 108 दिवस करू शकता किंवा 40 दिवसांचीही करू शकता. तुम्हाला जेवढ्या संकल्प सोडायचा आहे त्या दिवसांपर्यंत तुम्ही संकल्प सोडू शकता. आणि या अभिषेकाचं तीर्थ फक्त तुम्ही म्हणजे ज्यांना संतान पाहिजे त्या दोघांनीच घ्यायचं आहे, बाकी कोणालाही द्यायचं नाही. आणि तुम्ही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणसाल की संतान प्राप्तीसाठी ही सेवा आहे, मग मी काही दवाखान्यात जाते, ट्रीटमेंट घेते किंवा गोळ्या खाते, तर हे तुमचं चालूच ठेवायचं आहे. हे बंद करायचं नाही, कारण की आपल्या दैवाला जसं विज्ञानाला दैवाची ही साथ लागते, तुमच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी दैवाची ही साथ लागते. म्हणून तुम्ही ते चालूच ठेवायचं आहे. आणि ब्रह्मचर्याचे तुम्हाला पालन करण्याची काही गरज नाही आहे, कारण आपण हे संतान प्राप्तीसाठी करत आहोत. म्हणून आपण जे तुमची ट्रीटमेंट आहे ती चालूच ठेवायची आहे. गोळ्या ज्या खाता तुम्ही ते चालूच ठेवायचं आहे. तुमच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी आपण ही सेवा करत असतो. तुम्ही सेवा करून बघा. तुमच्या नक्की प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्याचं यश येईल. म्हणून ही सेवा तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही करून बघा. माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.